सदावया भक्ति का 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 ऐसी आशी शरण दावे ऐसी आशी शरण दावे ऐसी आशी शरण दावे ऐसी आशी शरण दावे शक्ति जीवन शक्ति जीवन शक्ति जीवन शक्ति जीवन शक्ति जीवन
शक्ति जीवन शक्ती जीवे नवलची ऐसी आशी शरण जावे ऐसी आशी शरण जावे ऐसी आशी शरण जावे ऐसी आशी शरण जावे
जास्त वेळ न घेता अवघ्या काही क्षणातच आज आपल्याला या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता यांचा जन्मोत्सव सोहळा आहे. या आजच्या दिनीचं पर्व साधून आपण आजच्या या राष्ट्रमाता राजमातेचं पूजन करणार आहोत. पूजन करते विठ्ठल गुणोत्सव समिती तथा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने पूजन होईल. करून घ्या लवकर. थोर तुमचे कर्म जिजाऊ, थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचं कधी न मिटणार. अशा आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचं पूजन चालू आहे. हरि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निरविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन. पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन. ओ पांडुरंगा
विखेचा विचार बाबाजी सद्गुरु राजा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मिकळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचन ती भाविक एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी ध्याये नित्यं पूर्ववेश ललिता कंदर्प लावण्यदा देवी देवगणैरुपाश चरणा कारुण्य रत्नाकरा लीला विग्रहिणी विराजित भुजा स्वच्छंद्र साधिभी भक्तानंद विदायिनीं प्रमुदिता नित्योत्सवा रेणुका माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली जैसी वत्साला गी गाय तैसी अनाथाची माय कैसी वत्साला गी गाय तैसी अनाथाची माय जैसी वत्साला गी गाय तैसी अनाथाची माया माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली ओ माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली नमो मातृभूमी जिथे जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढले मी नमो कर्मभूमी जियेच्याच कामी असो देह माझा नमामि नमामि भारत माता की जय विठ्ठल विठ्ठल बोलो विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल बोला सर्वजण बोला साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंची भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंची तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरियेला ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे न वंची विठ्ठल विठ्ठल बोला पुंडली कमरदा हरी विठ्ठल मौली जाने महाराज जगद्गुरु तुकाराम समर्थ सद्गुरु श्री गजानन
साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंशी. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असलेले वारकरी संप्रदायाचे महामेरू असलेले जगद्गुरु संत तुकोबारा यांचा 4 चरणांचा आपल्या सर्वांच्या पाठात असणारा परिचयात असणारा नेहमीचा ऐकिवात असणारा सुंदर असा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. संत चरण रजानी पावनानी पवित्र झालेल्या आपल्या या गोहगाव गावामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी सुद्धा पूर्णत्वाला जात आहे. पूर्णत्वाला जाताना 9व्या दिवसाची कीर्तन सेवा बरोबर आहे ना? मग 5व्या मी तेच म्हणत होती तुम्ही जागे आहात का? एकदा चेक केलं, म्हटलं सुरुवातीला चेक करून घेऊ नंतर काही टेन्शन नाही. 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेवर आपण सर्वांनी मिळून सुपर्द केली. त्याबद्दल आपल्या सर्वांचे, ग्रामस्थांचे, ट्रस्टी मंडळींचे सर्वांचे ऋण व्यक्त करते. विठ्ठल विठ्ठल कीर्तनामध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी परिहार खरं तर अशा गावी द्यावा लागतो ज्या ठिकाणी ओळख नसते. आपल्या सर्वांची माझी ओळख आहे, मी असं गृहीत धरते, बरोबर आहे ना? ओळख आहे, विशेष काही ओळख देण्याचं किंवा घेण्याचं काम नाही. आपण सर्वजण मला ओळखतात, पण तरीही वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे आपण ज्या शुभमुहूर्तावर या कथेचा प्रारंभ केलेला आहे ते सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून आपण हा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी 19व्या वर्षामध्ये आपण सर्वांनी पदार्पण केलं. इतक्या वर्षापासून आपण भगवंताचं गोड नामस्मरण कीर्तन कथेच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत. कथा भागीरथी स्नान जे करीती त्यांचे उद्धरती पूर्वजते किंवा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. असं कीर्तन सोहळ्यामध्ये, कथा सोहळ्यामध्ये जे भक्त आर्ततेने भगवंताचं नामस्मरण करतात त्यांच्याजवळ भगवंत गेल्याशिवाय राहत नाही. निश्चितच 19व्या वर्षामध्ये प्रवेश करताना आपल्या सर्वांच्या मध्ये माझा पांडुरंग उपस्थित असेल यात शंका नाही. विठ्ठल संपूर्ण कथेची रूपरेषा आपल्या सर्वांना माहिती आहे. या सोहळ्याला लाभलेले असंख्य ज्ञानीजन गुणीजनांचे कष्टाचे हात, ज्याच्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपारायण संदीप महाराज घुगे यांच्या अमृततुल्य वाणीतून कथेचं श्रवणपान आपण सर्व करत आहात. चेंज झाले. अच्छा, विष्णू महाराज निमकरडे यांच्या अमृततुल्य वाणीतून कथेचं श्रवणपान आपण सर्वजण करत आहात. तसेच मला साथीला संगतीला लाभलेले आमचे संपूर्ण ज्ञानीजन गुणीजन मंडळी, वारकरी टाळकरी वृंद, आदरणीय आखरे महाराज, आदरणीय उमेश महाराज आणि दिगंबर महाराज, कडूजी महाराज, आणखी आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळी आणि हे बालगोपाल आपल्याच गावचे आहेत ना, पांगरखेड्याचे. अच्छा, सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आजचे अन्नदाते दुपारचे रामभाऊ लक्ष्मण शेवाळे आणि संध्याकाळचे अन्नदाते प्रकाश साहेबराव दांदडे. तसेच आजचं सौजन्य ज्यांनी स्वीकारलं असे असलेले हरिभक्तीपरायण जगन माधवराव दांदडे, हे संपूर्ण अन्नदात्र वृंद किंवा सौजन्य स्वीकारणारे वृंद यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपण. कारण कीर्तन म्हटलं की मानधन द्यावं लागतं, बरोबर की नाही दाजी? आणि त्या मानधनाचा त्यांनी स्वीकार केला. मी मागेही कीर्तनात बोलले, खरं तर बऱ्याच लोकांच्या शंका कुशंका असतात. मानधन फारच लोक जास्त घेतात, कीर्तनकार लोक. मी मागेही सांगितलं होतं, कीर्तनकार लोक मानधन जास्त घेतात, पण त्याच्या मागची मेहनत, घसा किती कोरडा करावा लागतो याची काही आहे थोडीफार जाणीव? काही नाही. नुसतं काय म्हणतात ते तुकोबाऱ्या म्हणतात ना, करणी करता तीर कापे म्हणतात. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता तीर कापे, अशा शब्दामध्ये तुकोबारांनी म्हटलेलं आहे.
मी तर म्हणेल एकदा महाराज होऊन बघा, म्हणजे कळेल की किती कठीण असतं. एवढी मोठी जबाबदारी असते, सर्वांच्या समोर प्रस्तुत होणं हा काही तोंडचा खेळ नाही. 4 लोकांमध्ये आपल्याला बोलायचं झालं की आपल्याला थोडेसे हातपाय थरथर कापतात. पण असू द्या, तो विषय आपला नाही. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, कार्यक्रम म्हटलं की अन्नदान करणं गरजेचं आहे. कार्यक्रम म्हटलं की थोडंफार आर्थिक परिस्थितीने सुद्धा आपण सुदृढ असावं, आणि या सगळ्या गोष्टी असूनही वृत्तीचं असणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत पण वृत्तीच नाही आहे कार्यक्रम करण्याची, असं जर असेल मग मात्र कार्यक्रम होऊ शकत नाही. गोहगाव मध्ये आल्यानंतर मला हे समीकरण असं जुळून आलेलं फार दिसतं आणि खूप आनंद होतो. ज्यावेळी अन्नदाते अगदी मनसोक्त अन्नदान करतात, ज्यावेळी सौजन्य स्वीकारणारे अगदी मनसोक्त सौजन्य स्वीकारतात, ज्यावेळी व्यवस्था सांभाळणारे अगदी पत्रावळी उचलण्यापासून ते कीर्तनाची तारीख भरण्यापर्यंत सर्वजण त्याची त्याची जबाबदारी अगदी उत्कृष्टपणे बजावतो. म्हणून या सर्व आयोजक मंडळींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी नेहमी सांगते, वक्ता श्रेष्ठ आहे त्याच्यापेक्षा श्रोता श्रेष्ठ आहे, पण श्रोता आणि वक्ता यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असतो तो आयोजन करता. कारण आयोजन कर्त्यांनी आयोजन केलं तर श्रवणाचा आणि वक्तव्याचा लाभ आहे, आणि जर त्यांनी नाहीच केलं मग मात्र कसलं आलं ऐकणं आणि कसलं आलं कीर्तन म्हणणं गाणं. सर्वांनी आयोजन केलं. आयोजन करते मंडळी, प्रत्येकाचं नाव घेणं मला शक्य नाही, पण माझ्यावर नितांत प्रेम करणारे आपण सर्वच जण आहात. गोहगाव मधलं खरं तर एकाचं नाव घ्यावं आणि एकाचं सोडावं असं कोणी नाहीच आहे. तुम्ही सर्वजण माझ्यावर अगदी मुलीसारखं प्रेम करतात. त्यातल्या त्यात आमचे डॉक्टर काका, अगदी नितांत मुलीसारखं प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. आमचे भुसारी काका आहेत, आमचे संतोष भाऊजी दांदडे आहेत, त्यानंतर आमचे दत्ता काका दांदडे आहेत, आमचे सुनील काका आहेत, आणखीही सगळे जण. खरं तर मी आधीच क्षमा मागते, मला प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, पण आपण जितकेही माझ्यावर नितांत प्रेम करतात अगदी मुलीसारखं. मागच्या वर्षी कीर्तन झालं, त्याच्यानंतर पंचक्रोशीमध्ये सुद्धा कीर्तन झालेत. जवळपासचं जिथेही कीर्तन आहे तिथे गोहगाववाले ऑटोमध्ये भरून, ट्रकामध्ये भरून आलेच. कुणासाठी आले? फक्त आपल्या मुलीचे 2 शब्द ऐकावेत, बोबडे बोल ऐकावेत, या भावनेने आपण सर्व आलात. मला आठवतं हिवरा गणपतीला सुद्धा बरेच जण आले, डोनगावला आलेत, पांगरखेडला आलेत, आज इथे सुद्धा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित आहेत. विशेष म्हणजे मला असं ऐकायला मिळालं, म्हणे आमच्या महिला मंडळींचा असा आग्रह आहे दीदी की आज 2 वाजेपर्यंत कीर्तन करा. हो की नाही? असंच म्हणालात की तुम्ही? बरोबर म्हणालात ना? मग चालेल की नाही 2 वाजेपर्यंत? नुसते माना नका डुलव बरं, मनापासून सांगा. मला काही नाही, मी बोलेल, फक्त कीर्तन वाढलं की तेवढं पाकिट वाढवून द्या. गमतीचा भाग वजा करा. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्या सर्वांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे. आमच्या दाजी भाऊजींनी, आमच्या डॉक्टर काकांनी, आमच्या दत्ता काकांनी आधीच सांगितलं, म्हणे दीदी आजचं कीर्तन जास्त वेळ चालायला हवं. म्हटलं आता तुम्ही बसलात तर मला बोलायला काही हरकत नाही, नाहीतर गेले उठून तर मी कोणाला सांगायचं कीर्तन. आणि मला तशी खात्री आहे तुम्ही सर्व बसणारच आहात, म्हणून तरीही वेळेतच आपण कीर्तन करणार आहोत. तुमच्या सर्वांचा उत्साह फार दांडगा आहे. तुमच्या सर्वांच्या श्रद्धेला नारदीय गादीकडून मी अगदी नतमस्तक होते. पुन्हा पुन्हा असंच तुमचं प्रेम माझ्यावर वर्षत राहो ही आशा पंढरीनाथाच्या चरणारविंदावर व्यक्त करते. 2 मिनिटांमध्ये मारुती रायाला प्रणाम करूयात आणि लगेच समोर जाऊयात. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत, विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. हे दुःख भंजन मारुती, हे दुःख भंजन मारुती, सुन लो मेरी पुकार पवन सुत, विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार. त्यातल्या त्यात आजचं कीर्तन शूट करणारे आमचे हरिभक्त पारायण आमचे दादा गजर, काय दादा नाव?
राजा पंढरीचा राजा पंढरीचा या युट्यूब चॅनलवर आपलं कीर्तन प्रसारित होणार आहे. आमच्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि घरी जाऊन ते चॅनल नक्की बघा. त्यातल्या त्यात आणखी प्रवेश करण्याच्या पूर्वी ज्या शुभ मुहूर्तावर आपण आजचं कीर्तन ठेवलेलं आहे, दुग्ध शर्करा योग असा की आज आपल्या महाराष्ट्राच्या नव्हे संपूर्ण भारताला ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न दिलं अशा असलेल्या राष्ट्रमाता राजमाता आईसाहेब जिजाऊंची आज जयंती आहे. खरं तर असं म्हणायला हरकत नाही, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. हो माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आता होती माझी जाऊनी जबर हे तली स्वराच्या जिया. दोन्ही हात वर करत टाळी वाजवत वचन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाचे. जय हो. जगद्गुरु तुकोबाचे. व तोरण मधील स्वराजात या तोरणा गडाला, मधील स्वराजात या तोरणा गडाला. बाबाचा 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 बाबा या. बाबाचा बाबा वागजुबा जन्मला, बाबाचा बाप वागजुबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वागजुबा जन्मला, हे बाबाचा बाप वागजुबा जन्मला. बाबाचा बाप वागजुबा जन्मला. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. उजरा मानाचा जिजाईला, उजरा मानाचा जिजाईला. राजमाता जिजाऊ आई साहेब की जय. आवाज जरा कमी आला. काही उपवास आहे का आज घोगावाल्यांचा? पंगत तर चांगली झाली ना, मग आवाज एवढा कमी कसला? दोन्ही हात वर करत राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेब की. वा रे वा, क्या बात आहे. जरा आपण उपकार मानायला हवेत. नव्हे आई साहेबांना आज नतमस्तक व्हायला हवं का? तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आज जर जिजाऊ आईसाहेब नसत्या तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मिळाले नसते. छत्रपती शिवाजी महाराज मिळाले नसते तर आज कदाचित कुठल्याच मातेच्या डोक्यावर कुंकू शिल्लक राहिलं नसतं. कारण हे हिंदू राष्ट्र महाराष्ट्र आज जितका स्वतंत्र आहे, सुरक्षित आहे, ते फक्त उपकार माझ्या शिवाजी महाराजांचे आहे आणि ते उपकार आपल्याला जाणावेत. आज आईसाहेबांची जयंती आहे. आपण सर्वजण फार भाग्यवान आहोत. बुलढाणा जिल्ह्यातल्याच सिंदखेड राजा लखुजी जाधवांच्या घरी जन्माला आलेल्या आईसाहेब जिजाऊ विवाह झाला शहाजी राजांसोबत. भोसले कुटुंबाची सून बनल्या. काही महिन्यानंतर गर्भधारणा झाली. गर्भधारणा ज्यावेळी आईसाहेबांना झाली त्यावेळी सखी मैत्रिणी विचारायच्या, अगं जिजा काही खावं वाटतंय का, काही प्यावं वाटतंय का, कसले डोहाळे लागलेत सांग, तुला जेही वाटत असेल ते आम्ही तुझ्या समोर आणून प्रस्तुत करू, तू फक्त आज्ञा दे.
आजकालची आई असती तर कदाचित डोहाळे सांगितले असते, मला हे खावं वाटतं, मला ते खावं वाटतं. तुम्हाला माहिती आहे की महिला मंडळींचे काय काय डोहाळे असतात. राष्ट्रमाता जिजाऊला ज्यावेळी विचारण्यात आलं, आई साहेब काय खावंसं वाटतं तुम्हाला, सांगा ना, कसले डोहाळे लागले सांगा, तुम्ही फक्त बोला, तुम्ही बोलायला उशीर कराल पण आम्ही द्यायला उशीर करणार नाही, एकदा मुखातून शब्द काढा, तुमच्या समोर ती वस्तू आणून दिल्या जाईल. आईसाहेबांनी सांगितलं, काही खावं वाटत नाहीये, काही प्यावं वाटत नाहीये. जे मुघल आपल्या आया बहिणींची इज्जत काढतायत, अब्रूवर हात टाकतायत, माझा महाराष्ट्र सुरक्षित राहावा असं वाटतंय मला की आत्ताच्या आत्ता घोड्यावर बसावं, हातात तलवार घ्यावी आणि त्या मुघलांचे शिरछेद करावे आणि त्यांना मारून टाकावं. हे डोहाळे आईसाहेबांना लागायचे, शत्रूचा नितपात करण्याचे डोहाळे. गर्भसंस्कार झाले त्या राजावर. ज्यावेळी महाराष्ट्राची सुरक्षितता आईसाहेबांच्या मनात यावी, गर्भसंस्कार व्हावेत, राजांचा जन्म झाल्यानंतर लहानपणीपासून त्यांच्यावर खूप असे संस्कार केलेत. रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या, गीतेचं तत्वज्ञान त्या आईसाहेबांनी सांगितलं. आज शोकांतिका आहे मातांनो आपल्या समाजाचे. ज्यावेळी आपला शिशु गर्भामध्ये असतो त्यावेळी आजची आई सिनेमा पाहते, त्यावेळी आजची आई टीव्ही पाहते, मोबाईल पाहते, काम करते, ते कम्प्युटर स्क्रीनच्या समोर नेहमी बसलेली असते. त्या मुलावर काय संस्कार होणार? आपल्या 16 संस्कारांमध्ये हा सर्वात महत्वाचा संस्कार आहे, ज्याला म्हणतात गर्भाधान संस्कार किंवा गर्भसंस्कार. त्यावेळी जर मुलावर यथेच्छ आणि योग्य संस्कार झालेत तर आपलाही मुलगा राजा छत्रपतींसारखा बनेल यात शंका नाही. पण आपण कुठेतरी मागे पडतो हे मात्र लक्षात घेणं गरजेचं आहे. आईसाहेबांना असे डोहाळे लागले, शत्रूचा नितपात करावा असं वाटत होतं तिला, घोड्यावर बसावं असं वाटत होतं, हाती तलवार घ्यावीशी वाटत होती. छत्रपतींचा जन्म झाला, त्याच्यानंतर लहानपणीपासून बाळकडू पाजण्यात आलं. राजनीती, ज्ञान, तत्वज्ञान, समर्पण, त्याग सगळ्या गोष्टी आईसाहेबांनी त्या लहानग्या बालकाला शिकवल्यात. रामकृष्णाच्या सुंदर सुंदर कथा सांगाव्यात. रणभूमीवर मागे यायचं नाही शिवबा, लढायचं, आपल्या स्वराज्यासाठी लढायचं, आपल्या महाराष्ट्रासाठी लढायचं. ऐक शिवबा, या स्वराज्याचं सुराज्य तुला करायचंय, ध्यानात ठेव. फार मोठं स्वप्न मी तुझ्या डोळ्यात पाहतीये. अरे किती आया बहिणींची आबरू लुटल्या जाते या महाराष्ट्रामध्ये. मुघल सल्तनत जिकडे तिकडे आपला स्वाभिमान, आपलं हिंदुत्व पायदळी घालवते. शिवा, तुझ्या डोळ्यात पाहिलेलं स्वप्न माघारी येऊ देऊ नकोस, तुलाच हे सगळं करायचंय. आईसाहेबांनी बाळ कडू पाजावं आणि शिवाजी राजांनी आईसाहेबांचे शिक्षण घेऊन घेऊन मोठं व्हावं आणि मग असं रणभूमीमध्ये, आपल्या रणांगणामध्ये असं युद्ध गाजवावं की आजही चंद्र सूर्य तारे जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या छत्रपतींचं नाव आहे. एकदा दोन्ही हात वर करत छत्रपती शिवाजी महाराज की. एवढंच नाही, आज आपण सर्वजणांना माहिती आहे लाडकी बहीण योजना सरकारने काढलेली आहे. मी प्रत्येक माझ्या कीर्तनामध्ये सांगते, आपल्याला असं वाटतं आज आपण सरकारची लाडकी बहीण झालो, पण तुम्हाला एक खरं सांगू का, गेल्या कित्येक वर्षापासून त्या भावाने आपल्यासाठी रक्त सांडलं. आजच नाही, गेल्या कित्येक वर्षापासून या महाराष्ट्रातली प्रत्येक स्त्री ही शिवाजी महाराजांची लाडकी बहीण आहे. त्या बहिणीचं संरक्षण व्हावं म्हणून माझ्या राजाने रक्त सांडलं. आजही स्वर्गामध्ये सिंहासन थाटून बसलेला तो राजा या लाडक्या बहिणींवर दृष्टिक्षेप टाकत बसलेला आहे, माझी बहीण सुरक्षित राहावी म्हणून. जरा वाजवली तर जोरातही वाजवत जा. त्यावेळी बहिणीचं रक्षण केलं. माझ्या महाराष्ट्रातली स्त्री सुरक्षित राहावी. समोर शत्रूची मुलगी आणून उभी केली, नखशिखांत तिला पाहिलं, पण तिच्यावर वासनेचा डोळा नाही टाकला. तिला सांगितलं, तू एवढी सुंदर आहेस, तुझं नखशिखांत सौंदर्य अगदी वाखाणण्याजोगं आहे. अगं पण तुला पाहून मनात वासना येत नाहीये ग. मनात एक विचार येतोय की तुझ्या उदरातून माझा जन्म झाला असता तर मी किती सुंदर झालो असतो. याचा अर्थ शत्रूच्या छबीमध्ये, शत्रूच्या मुलगीमध्ये सुद्धा आईला पाहण्याचं दृष्टिक्षेप शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलेला आहे. शोकांतिका याची की आज त्याच महाराष्ट्रातला तरुण जागोजागी दारू पिऊन आणि पिचकाऱ्या मारत इकडे तिकडे पडत असतो. हात जोडून विनंती आहे भावांनो, बहिणींनो, फार महान भाग्याने आपल्याला ही भारतभूमी प्राप्त झाली. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो. ज्या राजाने आपल्यासाठी इतके प्रयत्न केलेत, प्रयत्न जाऊ द्यात, स्वराज्याचं सुराज्य केलं, आया बहिणींच्या अब्रूचं रक्षण केलं, सगळं काही
रक्षण केलं, व्यवस्थित केलं. अंगणातली तुळस ज्या राजांच्या फक्त कृपेने सुरक्षित अंगणातली तुळस, मंदिराचा कळस आज ज्या राजांमुळे सुरक्षित आहे अशा राजांचा उदोकार व्हायलाच पाहिजे. खरं तर हा विषय मी कीर्तनाच्या मध्यवर्ती किंवा कीर्तनाच्या अगदी शेवटाला मांडणार होते, पण अगदी इथे आल्यानंतर आईसाहेबांना बघितलं, जिजाऊ आईसाहेबांची प्रतिमा बघितली आणि मनात विचार आला, ज्या अट्टहासाने आपण सर्वजणांनी मला इथे आमंत्रित केलं तो अट्टहास आधी पूर्ण व्हावा, आधी आईसाहेबांचं गुणवर्णन व्हावं आणि नंतर आपण कीर्तनामध्ये प्रवेश करावा. चला 2 मिनिटं आपल्या राजाचं सुद्धा गुणवर्णन करूयात सर्वांनी मोठ्या प्रेमाने. जेव्हा काढायचे बाहेर तिची चमचमती धार, जेव्हा काढायचे बाहेर तिची चमचमती धार, कशी घुसती कशी घुसती कशी घुसती अरे पार शिवरायाची तलवार, कशी घुसती अरे पार शिवरायाची तलवार. हे जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार, जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार, जशी घुसते 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 अरे पार शिवरायाची तलवार, कशी घुसते अरे पार शिवरायाची तलवार. जेव्हा काढायचे बाहेर तिची चमचमती धार, जेव्हा काढायचे बाहेर तिची चमचमती धार, कशी घुसती कशी घुसती कशी घुसती अरे पार शिवरायाची तलवार, कशी घुसती अरे पार शिवरायाची तलवार. ओ जेव्हा घुसते अरे पार शिवरायाची तलवार, कशी घुसते अरे पार शिवरायाची तलवार. छत्रपती शिवाजी महाराज की. असा त्या राजांना आईसाहेबांनी जन्म दिला आणि त्यांच्याच भूमीमध्ये आपण जर जन्माला आलो तर हे आपल्यासाठी एक महान भाग्य आहे. आणि आज त्यांच्या जयंती निमित्त आखलेला हा सुंदर असा कार्यक्रम येणाऱ्या काही क्षणांमध्ये आपण त्याच्यामध्ये प्रवेश करणार आहोत. अगदी 1 मिनिटाकरता भजन करा. विठ्ठल विठ्ठल. अशा जिजाऊ आईसाहेबांना त्रिवार मानाचा मुजरा आपण करूयात आणि कीर्तनामध्ये प्रवेश करूयात. आज सप्ताहाचा 5वा दिवस. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत, ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंचित. तुकोबारा यांचा ऐकिवात असलेला सर्वांच्या पाठात असलेला उत्कृष्ट असा हा अभंग आहे. प्रत्येकाच्या ऐकिवात आहे आणि मुद्दाम सेवेकरता निवडला. जवळ असलेलं दुर्लक्षित केला जातं म्हणून थोडासा त्याच्यावर चिंतनाचा जोरा आपण टाकूयात. नेमकं कसलं काम तो भक्तासाठी करतो, कसा धावत येतो या गोष्टीवर आपण चिंतन करूयात. विठ्ठल विठ्ठल भगवंतावर संतांचं अतीव प्रेम. कान देऊ नये का? भगवंतावर भक्ताचं अतीव प्रेम, तसं भगवंताचं भक्तावर सुद्धा अतीव प्रेम आहे. आणि त्या प्रेमास्पदाच्या भावनेला बळी पडून
मग वैकुंठात राहणारा भगवंत या पृथ्वी तलावर येतो आणि प्रत्येकाचं कार्य साधतो. याला साक्ष तुकोबाराया देतात आणि सांगतात की भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले. उदाहरणासहित तुकोबारायांनी अभंग लिहिलेला आहे. आपल्याला प्रत्येक अभंगाचं चरण उलगडून बघायचं आहे. तत्पूर्वी भगवंत आपल्या भक्तावर अतीव प्रेम करतो, अति प्रमाणात प्रेम करतो. ज्यावेळी भक्त भगवंतावर करेल त्याच वेळी. कान देऊ नये का? आपल्याला बराच वेळी वाटतं की आपल्यासाठी भगवंत काय येत नाही. बऱ्याच जणांसाठी आलेला आहे. जनाबाईसाठी आला, मुक्ताबाईसाठी आला, तुकोबारायांसाठी आला, निळोबारायांसाठी आला. आपल्यासाठी काय येत नाही? तितक्या ताकदीची श्रद्धा आपली नाही म्हणून भगवंत येत नाही. जर तितकं समर्पण, तितकी आर्तता भगवंताच्या चरणारविंदावर आपलीही असेल, त्या दिवशी जगदीश्वर आपल्या सर्वांच्या मध्ये असेल. विठ्ठल विठ्ठल. सूरदास महाप्रभू वर्णन करतात, सबसे ऊंची प्रेम सगाई दुर्योधन को मेवा त्यागो, दुर्योधन को मेवा त्यागो, साग विदुर घर खाई, साग विदुर घर खाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. प्रेम के वश अर्जुन रथ क्यों भूल गए ठकुराई, सबसे ऊंची प्रेम सगाई. सबसे ऊंची प्रेम सगाई. कान देऊ नये का? भगवंताला तुम्ही कसे दिसताय, कुठल्या रंगाचे वस्त्र घातलेले आहे, तुमच्याकडे संपत्ती किती आहे, तुमच्याकडे पैसा किती आहे, तुमचा बंगला किती मोठा आहे, तुमच्याकडे शेत किती आहे, काही गरज नाहीये. भगवंत फक्त भावाचा भुकेला आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये तिळा एवढं जरी त्याच्याविषयी प्रेम असलं तरी तुमच्यासाठी तो धावून आल्याशिवाय प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, प्रेमानं भुकेला, प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. अति दुष्काळ दयाला, अति दुष्काळ दयाला, अति दुष्काळ दयाला, अति दुष्काळ दयाला. हे थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, अति दुष्काळ दयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, अति दुष्काळ थोर प्रेमाचा भुकेला, तोची दुष्काळ तयाला. लक्ष देऊ नये का? भगवंत थोर प्रेमाचा भुकेला, फार प्रेम आवडतं त्याला, पण दुर्भाग्यवश तोच त्याला दुष्काळ आहे. त्याला कोणी प्रेम द्यायला तयार नाहीये. घरात असलेली भगवंताची जी मूर्ती आहे, विग्रह आहे, ती सुद्धा म्हणत असेल, अरे बाबा 1 मिनिट तरी वेळ काढ, बस थोडा समोर, अरे बोल 2 मिनिटं माझ्याशी. पण काही नाही, आपल्याला जेवणं, खाणं, झोपणं, उठणं, पुन्हा कामाला जाणं, पुन्हा जेवणं, झोपणं, उठणं, एवढ्याच चक्रव्यूहामध्ये आपण अडकलेलो आहे. भगवंतासाठी काही कुणाला वेळ नाही. एवढा स्वार्थी जीव आहे. मुलाला आईला लाडू खाऊ घालायचा असला की जवळ जाऊन बळजबरीत लाडू खाऊ घालेल. तुमच्याकडे केलेत की नाही लाडू? ते काजू बदामचे केले ना? हिवाळ्यामध्ये करतातच ते, आमच्याकडे करतात, तुमच्याकडे माहिती नाही. नाही याच्याकरता म्हणते, कारण 5 वाजेपर्यंत 5 वाजेची इथे आलेली आहे, पण एकाने म्हटलं नाही की लाडू खा म्हणून. दिदी गमतीचा भाग वजा करा. लाडू मुलाला खाऊ घालायच्या वेळी बळजबरी त्याच्या तोंडामध्ये तो लाडू घालायचा, आणि ज्यावेळी देवाला द्यायची वेळ येते त्यावेळेस हीच आई म्हणते, जा रे बंडू, देवाला लाडूचा नैवेद्य दाखवून आण. काय म्हणते? दाखवून आण, खाऊ घाल नाही, नुसता दाखव. केलेत बाबा, दाखवायचं आणि घेऊन यायचं. एवढा स्वार्थी जीव.
आपल्या आप्तेष्टांना द्यायचं असलं त्यावेळी आपण कुचराई करत नाही, पण भगवंताची वेळ आली की मग मात्र कुचराई केल्याशिवाय राहत नाही. लोक मंदिरात जातात देवाच्या, पण तिथेही त्याला नाही मागत. मंदिरामध्ये कशासाठी जावं? देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधिल्या, तेने मुक्तीचारी साधिल्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. भगवंताच्या देवळामध्ये जावं. कशासाठी? क्षणभर थांबावं. जास्त वेळ नाही म्हणत, क्षणभरासाठी थांबावं. अरे तेने मुक्तीचारी साधिएल्या. ज्ञानोबरायांनी स्वतः साधना केली, पण या साधकाला एवढंच सांगितलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काही नको करू बाबा. न लगती सायास जावे वनांतरा. अरे सुखे येतो घरा नारायण. एक काम कर, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. काय केलं करायचं सांगितलं ना, जागीच बसा, पण भक्ती करा. भक्ती विना पशु कशासी वाढला, भक्ती विना पशु कशासी वाढला, सत्तविने नेला कैसा नाही, काय माय गेली होती भूतापा, काय माय गेली होती भूतापा, हरी नये मुखासी अरे मूढा, ज्ञानोबरायांनी फार सुंदर भाषेत सांगितलं बाबा हरिमुखे म्हणा. पण नाथ महाराजांनी आता मात्र जरा नाथ महाराज चिडलेत. म्हणाले हे ऐकत नाही ना. आता अशा भाषेत बोलतो, भक्ती विण पशु कशासी वाढला, सटविने नेला कैसा नाही, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखासी अरे मूढा. मग जरा रागावलेत, चिडलेत. अरे सांगितलं ना बाबांनो, ठाईच बसा आणि हरी कीर्तन करा, अरे नामस्मरण करा, जरा भगवंतावर प्रेम करा. अरे तुम्ही कणभर द्या, तो खूप मोठं दिल्याशिवाय राहणार नाही, पण आपण कणभर सुद्धा समर्पण करायला त्याच्या ठिकाणी तयार नाही होत. क्षणभरासाठी त्याच्या देवळामध्ये जावं. चारही मुक्ती आपल्या पदरामध्ये भगवंत टाकायला तयार आहे, पण कोण जाईल, कसं जाईल? अहो इतका सुंदर माझा चैतन्याचा गाभा पंढरपुराला उभा आहे, त्याला पाहायला आपलं रिकामपण सुद्धा नाहीये. इतका सुंदर. बाकी तुम्ही कुठल्याही क्षेत्रावर जा, भगवंत कुठल्या ना कुठल्या व्यस्ततेमध्ये आपल्याला आढळेल. आपण सर्वजण बाबांसोबत यात्रेला गेलेले आहात. रामेश्वरला गेलेत, कधी जगन्नाथपुरीला गेलेत, कधी वृंदावनला गेलेत. जागोजागी जाऊन तीर्थक्षेत्रावर पाहिलं तर भगवंत काही ना काही व्यस्ततेमध्ये आहेत, पण एक मात्र वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. एक मात्र पंढरपूरचा भगवंत कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे. कशासाठी? भक्ताची वाट पाहण्यासाठी. उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, भाविकांसाठी.
माझा भक्त एकदा काय इथे आला की त्याचं मुखारविंद पाहिल्यानंतर माझ्या मनाला शांती मिळेल या भावनेने भगवंत त्या ठिकाणी उभा आहे. कसा आहे उभा? फार सुंदर अशा स्वरूपामध्ये उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान करकटावारी, करकटावारी ठेवोनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, पण ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे, असा मात्र भगवंत कुठे त्रैलोक्यात आम्ही पाहिलेला नाही. आणि अशा देवाला पाहायला जाताना सुद्धा आपल्या अडी अडचणी इतक्या आपल्याला महत्वाच्या वाटतात. मी नेहमी कीर्तनात सांगत असते, आजही आपण सर्वजण एकत्र आलेलो आहे म्हणून तुम्हालाही आवर्जून सांगावंसं वाटतं की बळजबरीचा केलेला परमार्थ हा ग्राह्य धरला जात नाही. परमार्थ आवडीने करावा लागतो. ज्यावेळी बळजबरी होते त्यावेळी काय होतं सांगू का तुम्हाला? सांगू का? आहात ना जागी? गेला नाही ना अजून घरी? इथेच थांबा, थोडा वेळ थांबा. बळजबरी केली की मग काय होतं? या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. बळजबरी जर केली तर तिची काही इच्छा नसते पंढरीला यायची, पण ती शेजारी अगं चल ना तिथे जाऊयात, आनंद घेऊयात, छान वारी आहे बघ, मस्त आनंद येईल, सगळेजण नाचतात. अगं टाळ मृदुंगाच्या जयघोषात कोणाला आनंद येत नाही? अगं ते डीजेचं गाणं फिक्क पडावं त्याच्या समोर, टाळ मृदुंगाचा जयघोष व्हावा, पांडुरंग त्या वाळवंटात नाचावा, असं सुंदर त्या ठिकाणी वातावरण असतं. अगं चल. शेवटी स्वप्नामध्ये भगवंत जातात तिच्या, तिची शेजारी नसते आणि तिला म्हणतात अगं बाई ती शेजारची म्हणते तर जरा चल ना पंढरीच्या वारीला. ती काय म्हणते पांडुरंग रायाला? आली महिन्याची वारी तारांबळ माझ्या घरी, तारांबळ माझ्या घरी, कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा, कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा. हे तर गहू हरभऱ्यानं आतल्या कणग्या भरल्या दोन, हे तर गहू हरभऱ्यानं सोयाबीन आतल्या कणग्या भरल्या दोन, त्याची राखण करील कोण, कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा, कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा. आता
तर तिने पांडुरंगाला सुद्धा असं कारण द्यावं, सांग ना देवा कशी येऊ, गहू हरभऱ्यानं कणग्या भरल्या दोन, आता तूच सांग कशी येऊ. पांडुरंग म्हणे बाई तू तुझं पाद बैस, काही येऊ नको, इथूनच मी तुझंच दर्शन घेतो आणि जातो माघारी. तरी दुसऱ्या दिवशी शेजारणीनं हट्ट केलाच, म्हणे अगं तुला साक्षात्कार झाला, पांडुरंग आला होता तुझ्या स्वप्नात, तू सांगतेस ना, चल ना मग, इतकी कशाला कुचराई करते, चल माझ्या सोबत. कशी बशी निघाली. हे बघ बाई त्रास नको व्हायला. अगं काही त्रास होणार नाही, आणि झाला जरी तरी वारकऱ्याच्या अंगामध्ये सहनशीलता असावी. अगं चल. हिने घेतले 2-3 लुगडे आणि कशी बशी गेली बळजबरी हिच्या सोबत. आणि तिथे रस्त्यात गेल्यावर आता मात्र ऊन पाऊस वारा लागणारच, तेवढं थोडंफार सहन केलं. पंढरपुरात पोहोचले, बघितलं सगळीकडे तुळशीच्या बागा आहे, खाली चिखलाने सगळीकडे भरलेला आहे, कुठे बसायला जागा नाही, नवीनच पातळ नेसलेला आहे, कसं करावं काय करावं. आता मात्र सगळे जण त्या ठिकाणी व्यवस्था करत बसले होते. हिने असा कमरेला पदर खोचला आणि त्या शेजारणीला म्हणायला लागली, या शेजारणीनं बर नाही केलं ग बया, या शेजारणीनं, इकडच्यांनी नाही बरं, नाही तर यांना वाटायचं आम्हालाच म्हणता का ताई, इकडच्यांनी नाही. या शेजारणीनं बर नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं गेलं ग बया, या शेजारणीनं गेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. ती तिथे गेली आणि मग म्हणते, या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा, या पंढरपुरामध्ये तुळशीच्या बागा, आणि तिथे कुठेच नाही बसायला मला जागा. कुणी केलं? या शेजारणीनं, हा या शेजारणीनं बर नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग. टाळी वाजवत. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं, या शेजारणीनं, या शेजारणीनं बर नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं नेलं ग बया, या शेजारणीनं पंढरीला नेलं बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. वा वा, तुमच्यात नाही ना अशी कोणी शेजारी? आणि असली तरी अशी असलेली चांगली आहे की नाही? आणि जी म्हणत असेल की शेजारच्या गल्लीमध्ये भांडणं सुरू आहेत, चल एवढे बघून येऊ, असं म्हणणारी असेल तर नको. पण जी म्हणेल की चल पंढरीची वारी करू, पांडुरंगाचं दर्शन घेऊ, अशी शेजारीण कधीही चांगली आहे. एकदा या बालगोपालांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर असे पाऊली खेळतायत ते, आपल्या पांगरखेडचेच आहेत, जवळच्याच गावचे आहेत. सुंदर अशी पाऊली खेळतायत. आदरणीय आमचे महाराजांचं शिक्षण आहे मला वाटतं ना, शिंदे महाराजांनी अगदी उत्कृष्ट असं त्यांना शिकवलेलं आहे. खरंच या मुलांवर असे संस्कार लावणं, यांना अशा संस्कारामध्ये वाढवणं, हातामध्ये यांच्या मोठ्यापणी बाटली येण्याच्या आधी यांच्या हातात टाळ येण्यासाठी अट्टहास करतात ते महाराज खरंच उत्कृष्ट आणि श्रेष्ठ आहेत. एकदा महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. कारण लहान मुलांच्या सुद्धा हातात बाटल्या यायला काही वेळ लागत नाही. हातात 8वीतले मुलं तंबाखू गोटताना पाहिले, मुलं एवढे उद्धट झाले. आताच भाऊजी आम्ही येत होतो रस्त्याने, एक गाय मधात होती आणि तिच्या मागे वासरू पण होतं आणि मागे एक मुलगा पण होता लहानच यांच्या एवढा. गाडी थांबवली, मी जरा खिडकीतून बाहेर डोकं काढलं, म्हटलं अरे बाबा काय कुणाची गाय आहे ही? म्हणे दीदी मला नाही माहिती. म्हटलं अरे तिला बाजूला कर, कोणाची आहे नेमकी ते तरी सांग, आम्ही हॉर्न देऊन त्यांना बोलावं बाजूला करू, घर होते 4-5 आजू. म्हणे दीदी गाय नाही माहिती मला कोणाची आहे.
वासरू माहितीये कोणाचं आहे? म्हटलं कोणाचं? म्हणे गाईचं. ज्याशा अर्धांड पोर आहे. म्हटलं विचारलं याची चूक झाली. अर्धा घंटा तिथे टाइमपास केला. म्हटलं आता गाय जायस तर आपण एका शब्दाने बोलायचं नाही पोराला. मुलं असे झालेले आहेत आजकाल, कुठे काय उत्तर देतील, कसे बोलतील, काही त्यांना घेणं देणं नाही. पण असं सुंदर आपल्या वारकरी संप्रदायाची निशाणी म्हणजे सुंदर अशी टोपी, गळ्यामध्ये उपरणं, हातामध्ये टाळ, किती गोड दिसतात हे मुलं. हेच मुलं इथे गोड दिसतात. डीजे समोर ज्यावेळेस ती फाटकी पॅन्ट घालून नाचतील त्यावेळेस गोड दिसतील का? अजिबात नाही. ते डीजे कितीही मोठ्या आवाजातला असू द्यात, टाळ मृदुंगाचा जयघोष ज्या ठिकाणी असतो तिथे माझा भगवंत असतो. कारण सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. सदा चित्त समाधान तेने, सदा चित्त समाधान तेने, सदा चित्त समाधान, सर्व सुख ल्यायो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यायो सर्व अलंकार. तेरे सदा चित्त समाधान, तेरे सदा चित्त समाधान, तेरे सदा चित्त समाधान, सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. ज्या ठिकाणी नामघोष आहे, ज्या ठिकाणी भगवंताचं चिंतन चालतं, तिथे माझा भगवंत आल्याशिवाय राहत नाही. तो मी वैकुंठी नसे, वेळू एक भानुबिंबी न दिसे, वर योगियांचे ही मानसे, उमरुडनिया जाय परितया पासी पांडवा, मी हरतना गेवसावा, जेथ नाम घोष बरवा, करीती ते माझा. भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो, भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो. दंगोन जाई भक्तांचा पाहुनी लळा, दंगोन जाई भक्तांचा पाहुनी लळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. माळ त्याची माझी या गळा, देव माझा विठू सावळा. कसा आहे तो? साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर, कंठात तुळशीचे हार, कंठात तुळशीचे हार, कस्तुरी टिळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा, देव माझा विठू सावळा. या जुन्या भजनातही किती ताकद आहे ना. ज्यावेळी सकाळ सकाळची ती भोपाळी वाजावी, मला या गिरीचा चंदन गंधित धूप तुला लाविला, स्वीकारावी पूजाता उठी उठी गोप. सुंदर आहे की नाही? जुन्या काळामध्ये सुंदर सुंदर अशा भोपाळ्याही वाजत होत्या. आजही रेडिओवर काही जण ऐकतात, पण आजकाल सकाळ सकाळी काही बोलतच चालतं. जोरजोरात त्या भांड्यांचे आवाज, त्या मिक्सरचे आवाज, याच्यातच आपली सकाळ कुठून येते कुठे जाते काही कळत नाही. जुनं ते सोनं जे म्हणतात ते खरंच आहे. बरं असू द्यात, आपण आपल्या विषयावर येऊ. आपला विषय सुरू होता, पांडुरंग परमात्म्यावर जी केलेली भक्ती आहे ती बळजबरीची नसावी, ती अंतःकरणापासून असावी. संतांनी जे प्रेम भगवंताला अर्पण केलं ते आपल्यालाही जर करायचं असेल तर सर्वात आधी भक्ती मार्ग स्वीकारावा लागेल, हरी कीर्तनामध्ये यावं लागेल, भगवंताचं नामचिंतन
कानाने ऐकणं आणि मुखाने गाणं इतकं जरी केलं तरी भगवंत जवळ आहे. एकदा नामचिंतन करूया. विठ्ठल विठ्ठल. म्हणून अशा खूप संतांना भगवंत मिळाला, आपल्यालाही मिळेल, पण तितक्या ताकदीचं समर्पण असणं गरजेचं आहे. संतांनी समर्पण केलं, त्या बदल्यात भगवंताने दर्शन दिलं. ज्याही वेळी संत किंवा भक्त संकटात पडला त्यावेळी भगवंताने त्याचं कार्य उत्कृष्टपणे ती जबाबदारी बजावण्यासाठी आपल्या हातचं काम सोडलं. ज्या पदावर भगवंत आहे ते पद सोडलं, सर्वस्वाचा विसर पाडला आणि त्या भक्तासाठी धावून गेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. लक्ष देऊ नाही का? भक्ताचं कुठलंही आडलं नडलेलं कार्य असावं, भगवंताने तत्क्षण धावत यावं, भक्ताने आवाज द्यावा आणि माझ्या पांडुरंगरायाने क्षणाचाही विचार न करता त्याच्यासाठी धावत यावं. चोखोबारायांच्या बहिणीचं रूप घेऊन आला भगवंत. कशासाठी? चोखोबारायांच्या पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी. चोखोबारायांची पत्नी गरोदर होती. 9व्या महिन्याला प्रारंभ झाला. सांगितलं, अहो वंसबाईंना घेऊन या जरा, थोडी मदत होईल. आता बाळंतपणाची वेळ जवळ आलेली आहे. बहिणीला घेण्यासाठी चोखोबारायांनी घराच्या बाहेर पडावं, रस्त्यामध्ये भगवंताच्या नामचिंतनामध्ये दंगून जावं, विसर पडावा की आपण बहिणीला घ्यायला चाललो होतो. इकडे मात्र चोखोबारायांच्या पत्नीला कळा यायला लागल्या. आता गर्भ बाहेर पडणार, कळा यायला लागल्या. माझ्या पांडुरंगाला कीव आली. पांडुरंगरायाने चोखोबारायाच्या बहिणीचं रूप घेतलं. सुंदर असं पातळलेले माझे पांडुरंगराया, डोक्यावरून पदर घ्यावा जगदीश्वराने आणि हाक मारावी, दरवाजाला ठोठवावा, अहो वहिनी दार उघडा. वहिनीने उघडा दार, हाका मारे, वहिनी उघडा दार, ए हाका मारे, वहिनी उघडा दार, हाका मारे, वहिनी उघडा दार. चोखोबाची बहीण झाला चालंधार, वहिनी उघडा दार, हाका मारे, वहिनी उघडा दार, हाका मारे. चोखोबाची बहीण झाला चालंधार, वहिनी उघडा दार, हाका मारे, वहिनी उघडा दार, हाका मारे. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. भगवंताने हाक मारावा, वहिनीने दार उघडावं, आतमध्ये जावं. पांडुरंगरायाने चोखोबारायांच्या पत्नीचं बाळातपण केलं आणि बाळातपण झाल्यानंतर इकडे चोखोबारायांना जाग आली, अरे आपण बहिणीला घ्यायला गेलो होतो, कसं काय झालं? इथेच मधात आपण हरिचंद्रामध्ये दंग झालो, कसे बसे लगबगीने गेलेत, बहिणीला घेऊन घरी गेलेत. इकडे मात्र जे पांडुरंगराया बहिणीचं रूप घेऊन आले होते, पटकन वहिनी कुंकू लावा, निघायचंय लगेच. वहिनी म्हणते, अहो वंसबाई आताच तर आल्या होत्या, आता कसं काय निघायचं प्रयोजन? अहो तुम्ही कुंकू लावा, निघू द्यात. वहिनीने कुंकू लावा, पांडुरंगारे निघून जावं आणि मग चोखोबारायांनी खरी खुरी बहीण आणावी आणि सांगावं, अगं ही खरी बहीण आहे. पण त्या वहिनीने सांगावं, असं खोटं नका बोलू, आता किती दिवस झाले वंसबाई इथेच होत्या, माझं बाळंतपण झालं, सगळं झालं आणि या वंस पुन्हा कसं काय इथे आल्या? त्यावेळी चोखोबारायांना कळावं, जी पहिली बहीण आली होती ती कोणी साधी सोपी नव्हती, साक्षात विटेवरचा भगवंत माझ्या बहिणीचं रूप घेऊन आला होता. म्हणून साधावया भक्ती काज नाही लाज धरीत.
भक्ताचं कुठलंच कार्य करण्यासाठी भगवंत लाजत नाही. ज्या रूपात यायचंय त्या रूपात समोर येतो. कधी त्याची तो अखिल कोट ब्रह्मांडाचा चालक आहे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 ही गुणवर्य वसती जेठ. हे 6 गुणांचा धरी माझा पांडुरंग आहे. अखिल कोट ब्रह्मांडाचा तो चालक आहे. त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही. सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. भगवंत सत्य स्वरूप आहे. पण या सर्वस्वाचा विसर तो पाडतो आणि भक्ताचं कार्य करण्यासाठी धावत जातो. भारतवासियांसाठी सुद्धा आला बरं. ज्यांना वाटत असेल पांडुरंग येत नाही, रामचंद्र येत नाही, भगवान कृष्ण येत नाही, त्यांना मात्र विश्वासाने सांगावं. 500 वर्षापासून त्याला ये म्हणत होतो. त्याला कीव आली आणि 22 जानेवारी 2024 ला माझा भगवंत आला. साधा सुद्धा नाही आला. सिंहासन थाटलं आणि एकदाची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली. त्या दिवशी सगळ्या 500 वर्षांच्या दिवाळ्या एकदाच भारत भूमीमध्ये साजऱ्या झाल्यात. स्वर्गातल्या देवाला सुद्धा आनंद झाला असावा. स्वर्गामधून सुद्धा त्या दिवशी पुष्पवृष्टी झाली असावी. मला या गोष्टीचं स्मरण याच्याकरता होतंय मातांनो, कारण हीच ती वेळ आहे नाही का. 10-11 जानेवारी पासून भगवंताच्या पूजनाला सुरुवात झाली. 22 तारखेला मग अभिषेक वगैरे झाला. आपल्या सर्वांना माहिती आहे उपवास तापास सगळ्या अर्चना सुरू झालेल्या आहे आता काल परवापासूनच. कितीतरी वर्षाची प्रतीक्षा केली होती. आली ना भगवंताला क्यू. त्याने डावललं नाही भारतवासियांना. एक वेळ अशी होती ज्यावेळी शबरीने प्रतीक्षा केली आणि माझे भगवंत त्या ठिकाणी गेले. शबरी माता रोज म्हणायची, जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा. आएंगे जब राम जी में आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. पूजा की थाली में चंदन होगा शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा. जेव्हा माझे रामचंद्र प्रभू येतील. शबरीने उष्टी बोर भगवंताला खाऊ घालावीत का. उष्टी देण्याचा भाव काय आहे. जे बोर गोड आहे तेच माझ्या भगवंताने चाखावं. जे आंबट आहे ते मात्र बाजूला टाकून द्यावं. अहोरात्र भगवंताची वाट बघावी. प्रतीक्षा करावी तिने अहोरात्र. दंतमार्जन केलं नाही, आंघोळ केली नाही, केस विंचरले नाहीत का. मी जर या सगळ्या कामामध्ये व्यस्त राहिली तर माझे रामचंद्र दारावरून निघून जातील आणि त्यांचं दर्शन मला होणार नाही. ते मला दिसावेत म्हणून टकटकी लावून फक्त आणि फक्त त्या रस्त्याकडे बघत होती. माझे रामचंद्र केव्हा येतील. तीच अवस्था या भारतवासियांवर सुद्धा आलेली होती. 500 वर्ष झालेत. किती लढे दिलेत, किती लोकांचे प्राण गेलेत, पण शेवटी माझ्या रामचंद्राला कीव आली आणि त्याचं येणं झालं. आपणही फार वाट पाहिली होती. मला इथल्या मातांनी भरपूर जणींनी सांगितलं, दीदी आमच्या आवडीचं सर्वांचं एक भजन म्हणा. मी म्हणेल हरकत नाही, पण तुम्ही साथ द्याल तर मी म्हणते. देणार ना सगळेजण साथ. तुमच्याच आवडीचं आणि तुम्हीच मला सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे सर्वजण मोठ्या आवडीने आपण म्हणूयात. राम आएंगे आएंगे राम आएंगे हो रघुवर आएंगे आएंगे रघुवर आएंगे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम. पुढे काय आहे. मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम. वाह वाह वाह. हो राम आएंगे आएंगे राम हो रघुवर आएंगे आएंगे रघुवर. मेरे जन्मों के सारे पाप. वाह काय गोड गातात हो गोगावच्या एवढ्या महिला. म्हणजे मला माहिती नव्हतं इतकं गोड. मला असं वाटतं मी खाली बसावून तुम्हालाच उभं करावं. एवढा गोड आवाज. म्हणे ताई तरी पण सर्दी आहे म्हणून कसा बसलेला आहे, नाही तर तुम्हाला माहिती नाही म्हणे. हो की नाही. बिचाऱ्या महिला मंडळी कानाला बांधून अंगात स्वेटर घालून फार प्रेमळ आहेत बरं गोगावच्या सगळ्या मंडळी. आणि महिला मंडळी विशेष म्हणजे तुम्ही पण आहातच प्रेमळ. तुम्हाला काही नाव नाही ठेवत, तुम्ही आहातच.
पण मला आणखी एक आनंद वाटला, आश्चर्य वाटलं की या सप्ताहासाठी आवर्जून आमच्या लाडक्या बहिणीने 500-500 रुपयांची वर्गणी या ठिकाणी दिलेली. एकदा जोरदार टाळ्या या महिला मंडळींसाठी. अहो, प्रपंचासाठी तर भरपूर जणांनी खर्च केले हो, पण परमार्थासाठी खर्च करणं एवढं सुंदर हृदय या मातांचंच असू शकतं. आमचा सप्ताह चांगला व्हावा याच्यासाठी या मातांनी केलेला अट्टहास खरंच कौतुकास्पद आहे आणि गौरवान्वित आहे ही गोष्ट. नाहीतर बऱ्याच जणांनी 500-1500 रुपये आले म्हणून साडी घेतली, 3000 आलेत म्हणून पैठणी घेतली. एक म्हणाली आणखी थोडा वेट करते, 4.5 आले की जास्त चांगली पैठणी घेईल. एक म्हणाली 9000 आले की येवल्याची पैठणी प्युअर घेईल, पण पैठणीच घेईल. पैठणीसाठी पैसे जपून ठेवले. पण काय गोगावच्या महिला मंडळी आहेत. आमच्या सप्ताहासाठी आमची सुद्धा वर्गणी लागावी. काय म्हणे फुकटची तर फुकटची, पण देवाच्या कारणी लागतायत ना. मस्त, खूप आनंद वाटला मला या गोष्टीसाठी. त्याच्यानंतर सोयाबीन सुद्धा आणणं सुरू आहे या ठिकाणी, नाही का. ज्या सोयाबीन कलेक्ट केल्यानंतर मग त्याच्या माध्यमातून आपल्या सप्ताहाला काही ना काही देणगी मिळावी, आपला सप्ताह आणखीन जास्त उच्च स्वरूपाचा व्हावा, आडलेलं नडलेलं कार्य पूर्ण करावं याच्यासाठी बरेच जण सोयाबीन या ठिकाणी आणतायत. एकदा सर्वांसाठी त्या जोरदार टाळ्या वाजवा. मी सांगितलं ना, प्रपंचासाठी खूप जण करतात. आज आता हे ज्यांनी पण सोयाबीन दिली बांधकामासाठी, ज्यांनी पण सोयाबीन दिली, ते हे पण विचार करू शकणार होते की कशाला द्यायची विनाकारण फुकटची मंदिराला. हीच इकडे विकली की त्याच्या बदल्यात पैसे येतील, आपल्या घरा संसाराला कामात येतील, नाही का. असा विचार सुद्धा करू शकणार होते. पण आपल्या मंदिराचं कार्य व्हावं, सभा मंडपाचं कार्य व्हावं. फक्त कार्य एकट्या दुकट्याचं नाहीये, पूर्ण गावाचं कार्य आहे. आणि सगळ्यांना आपण नाही जास्त आर्थिक परिस्थितीने सुदृढ तर काय झालं, आपण धान्य देऊयात आणि त्या धान्याच्या बदल्यात आपल्या मंदिराचं कार्य करूयात. एवढे महान विचार खरंच या गोगाव मधलेच असू शकतात. एकदा पुन्हा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. प्रपंचासाठी खरंच बरेच जण करतात, परमार्थासाठी करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला आधी बोलले, या सगळ्या गोष्टी होत राहतील, पण वृत्तीचं असणं गरजेचं आहे. तुमची मानसिकता जर असेल की आपला सप्ताह चांगला व्हावा, आपल्या मंदिराचं कार्य चांगलं व्हावं, जीर्णोद्धार करायचा आहे, चांगल्या पद्धतीने व्हावं, तर खरंच वृत्तीची आवश्यकता आहे आणि ती वृत्ती तुमच्या सर्वांकडे आहे. त्याच्यामुळे मलाही इथे येण्यासाठी परत परत आनंद होतो. तुम्ही सर्वजण माझ्यावर जीवापाड प्रेम करतात, त्याचाही मला सार्थ अभिमान आहे आणि सार्थ आनंद आहे. चला, एकदा आपल्या रामरायाच्या भजनामध्ये पुन्हा प्रवेश करत असताना सर्वांनी मोठ्या प्रेमाने दोनों हाथ उठाएंगे हम और ताली बजाते हुए, मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरी झोपड़ी के भाग खुल जाएंगे, राम आएंगे. हरि बोल. ओ राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. बोलिए. ओ राम आएंगे, आएंगे, हरि बोल.
अरे रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया, रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया, रघुकुल नंदन कब आओगे भिलल की डगरिया, रामा रामा रटते रटते मैं शबरी भिलली की जाई, भजन भाव नहीं जानू रे, राम तेरे दर्शन के खातिर वन में जीवन पाऊं रे, चरण कमल से निर्मल कर दो दास की झोपड़िया, रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया, रामा रामा रटते रटते। रघुकुल नंदन कब आओगे भिलनी की डगरिया, कधी आलं रामचंद्र प्रभू, अशी तर शबरीने वाट पाहावी, माझ्या भगवंताने जावं आणि तिच्या झोपडीचं सोनं करून द्यावं. तसं माझे रामचंद्र आता सुद्धा तीच वेळ तीच तारीख तोच दिवस जवळ येतोय. म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणी विनंती आहे, ज्याप्रमाणे मागच्या वेळी आपण फार मोठी सुंदर अशी दिवाळी साजरी केली, यावर्षी सुद्धा त्या 22 जानेवारीला सर्वजणांनी घरात दिवे लावायचे, तुळशी वृंदावनात दिवे लावायचे, दाराच्या उंबरठ्यामध्ये दिवे लावायचे आणि तशाच पद्धतीची सुंदर अशी दिवाळी यावर्षी सुद्धा आपल्याला साजरी करायची आहे. विठ्ठल विठ्ठल असा भगवंत जो कधीच भक्ताला माघारी पाठवत नाही, त्याच्या दारावर गेल्यानंतर तो कधीही आपली झोळी भरवून देतो. म्हणून अशा देवाला शरण जा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये ऐसी आशी शरण ना जावे, ऐसी आशी शरण न जावे हो, ऐसी आशी शरण न जावे, ऐसी आशी शरण न जावे हो, ऐसी आशी शरण जो शक्ती लावून प्राणप्रणाने जीवाने सांभाळतो अशाला शरण जा. त्याला शरण गेल्यानंतर तो कसली दुविधा येऊ देणार नाही. एक सुंदर उदाहरण पाहूयात आणि लगेच कीर्तनाच्या समारोपाकडे आपण वळूयात. 2 मिनिटाकरता सुंदर, अगदी सुंदर आपल्या सर्वांच्या ऐकी वाचलाय, पण तरी सुद्धा भगवंताचा करुणास्पद भाव आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त होण्यासाठी मुद्दाम या विषयाला स्पर्श करते. आणि तसंही तुकोबरायांनी याच विषयाचं प्रमाण दिलेलं आहे. म्हणून सर्वजण गांभीर्याने ऐका. भक्ताचं कसं काम भगवंत साध्य करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे महाभारताचा प्रसंग. त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर युद्धभूमीवर एकीकडून पांडव आहेत, एकीकडून कौरव आहेत.
रोज दिवसा युद्ध चालायचं आणि रात्री मात्र विश्राम व्हायचा. दुर्योधनाने ज्यावेळी भीष्माचार्यांवर संशय घेतला की सेनापती काय करताय नेमकं, कौरव किती जण मारले जात आहेत, पांडवांच्या एकाही केसाला धक्का लागला नाही, याचं कारण काय आहे, सेनापती नेमका आपल्याकडून आहे की यांच्याकडून आहे, तपास घेतला पाहिजे. भीष्माचार्यांना केलेला हा संशय सहन झाला नाही. भीष्माचार्यांनी सांगितलं, एवढा दुर्योधना माझ्यावर संशय घेतोयस ना, आज तुला सांगतो उद्याचा अस्तमान होण्याच्या आधी पृथ्वी संपूर्ण निष्पांडवी करेल. शब्द दिला. आणि भीष्माचार्यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष, जिला कोणीही पुसू शकत नाही. खरं तर भीष्माचार्य विरुद्ध पक्षामध्ये का होते, कांदेव नाही का? भीष्माचार्यांचं अतीव प्रेम भगवान कृष्णावर आहे, पण तरी सुद्धा शत्रूच्या भूमिकेमध्ये भीष्माचार्य आहेत, समोर आहेत. का? त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की ज्यावेळी शत्रू युद्ध करत असतो त्यावेळी एकमेकांच्या समोर ते असतात. माझ्या समोर माझा कृष्ण भगवंत कायम स्वरूपी राहावा. मी जर पांडवांच्या पक्षात गेलं तर एका ओळीमध्ये मला उभं राहावं लागेल आणि माझ्या देवाचं दर्शन मला होणार नाही. त्याच्यापेक्षा शत्रूच्या पक्षामध्ये जातो, समोरासमोर माझ्या देवाचं मला दर्शन होत राहील, म्हणून शत्रू पक्षामध्ये भीष्माचार्य गेलेत. भीष्माचार्य म्हणाले, दुसऱ्या दिवशी निष्पांडवी पृथ्वी करेन, अस्तमान होण्याच्या आधी या पृथ्वी तलावर एकही पांडव दिसणार नाही, माझा शब्द आहे दुर्योधना. दुसरा दिवस उगवायचा राहिला. रात्र झाली. द्रौपदी धावत भगवंताकडे गेली. हे कृष्णा, हे पांडुरंगा, अरे काय करावं, माझं सौभाग्य निघून जाईल, अरे देवा वैधव्य प्राप्त होईल, काहीतरी कर कृष्णा. भगवंताची लाडकी बहीण आहे द्रौपदी, तशी तर सुभद्रा माता पाठची बहीण आहे, पण तरी द्रौपदीवर इतकं प्रेम आहे भगवंताचं. म्हणतात ना, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण. विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्री हरीचे कापले गबाई, बांधाया राचिंधी लव कर दे. सुभद्रा बोलली, शालूनी पैठणी फाडू नका देऊ, चिंधी तुम्हासी मी, पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. द्रौपदी बोलली, हरीची मी कोणा, परी मला त्याने मानली बहीण, काळजाची चिंधी फाडून देईन, येवढे तयाचे माझ्यावरी ऋण. वसने देऊन प्रभू राखी माझी लाज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज. त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून, द्रौपदीची बंधू शोभे नारायण. प्रेमाची लक्षण भारी विलक्षण, जैसी जाची भक्ती तैसा नारायण. रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खुण. धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, प्रीतीची करीती जगीला भाविण. वसने देऊन प्रभू राखी माझी लाज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज. आता नाही वाजवणार टाळ्या. जुनं गाणं आहे ना, फार जुनी रचना आहे, श्यामची आई मधलं सुंदर अशी रचना आहे, तुमच्या सर्वांच्या पाठात असावी, तुम्ही सर्वांनी ऐकलेली आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. असं द्रौपदी मातेचं सुंदर असं प्रेम भगवंतावर. पाठची बहीण सुभद्रा होती, पण तरी भगवंतावर द्रौपदीचं प्रेम आणि द्रौपदीचं सुद्धा भगवंतावर प्रेम, अशी असलेली ती सुंदर अशी सांगड. कान देऊ नका, लगेच आपण दृष्टांत संपवूयात.
द्रौपदी माता धावत गेली. जगदीश्वरा तूच वाचवू शकतोस, आता काय करावं सांग. भीष्माचार्यांनी सांगितलं, पितामहांनी सांगितलं, निष्पांडवी पृथ्वी करेन. अरे देवा, माझ्या सौभाग्याचं रक्षण कर. भगवंत म्हणाले, द्रौपदी चिंता करू नकोस, माझ्यासोबत चल. रात्री आपण एक काम करूयात. भगवंताने मध्यरात्र झाली, द्रौपदीचा हात पकडला. चल द्रौपदी, एक काम करायचंय. निघालेत भीष्म पितामहांच्या कक्षाकडे. दोघही जण निघालेत. माता द्रौपदीच्या पायाच्या चपलांचा, जोड्यांचा आवाज यायला लागला. जोड्यांचा आवाज येत होता. भगवंत म्हणतात, पायातले जोडे माझ्याकडे दे. भगवंताने माता द्रौपदीच्या पायातले जोडे काढावे आणि हाताशी धरावेत. दोघही जण गेलेत. कक्षाच्या बाहेर उभे राहिलेत. द्रौपदीच्या कानात देव काहीतरी बोललेत. जा द्रौपदी, मी सांगितलं तेवढं कर. आणि अंगावर काळी घोंगडी अंथरली आणि तिथेच बसलेत माझे भगवंत. माता द्रौपदी आतमध्ये गेली. आतमध्ये भीष्माचार्य ध्यानस्थ बसलेले, डोळे बंद आहेत. आतमध्ये गेली आणि भीष्माचार्यांना वाकून बांगड्या वाजवून नमस्कार करते. भीष्माचार्यांनी अजून डोळे उघडले नाही, पण बांगड्यांचा आवाज आला. याचा अर्थ दर्शन करण्यासाठी कुणीतरी स्त्री आली म्हणून आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव असं म्हणताच क्षणी द्रौपदी मातेने विचारलं, पितामह, या जन्मात की पुढच्या जन्मात? म्हणता बरोबर खाडकन डोळे उघडले भीष्माचार्यांनी. द्रौपदी, तू कसं काय आलीस इथे? कुणी हे कार्य तुझ्याकडून करून घेतलं? सांग मला, कसं काय झालं हे? द्रौपदी माता मात्र थरकाप व्हायला लागला अंगाचा. नाही भीष्म पितामह, मी खरंच नाही, माझ्या सोबत एक माझा नौकर आलेला आहे, आम्ही दोघच जण आलेलो आहे. भीष्माचार्यांनी जाणलं, कोण आहे तो नौकर मला सांग. मला माहिती आहे, मला शाश्वती आहे, तो कोणी सामान्य नौकर नसावा. चल मला घेऊन चल, कोण आहे तो दाखव. द्रौपदी माताचं अंग थरथर कापायला लागलं. संपूर्ण अंगाला घाम आला. तिथपर्यंत गेले आणि तिथे गेल्यावर मात्र भगवंत एका काळ्या गोंगडीमध्ये बसलेले आहेत. एका गरीबासारखे भगवंत बसलेले आहेत. तिथून भीष्म पितामह विचारतायत, अरे कोण आहेस तू? भगवंताने सांगितलं, विठ्या म्हणतात मला, विठ्या. जसा भगवंताचा आवाज ऐकला, भीष्माचार्यांच्या डोळ्याला धारा लागल्यात. खाडकन घोंगडी बाजूला केली. घोंगडी बाजूला करता बरोबर हातात असलेले जोडे थाडकन खाली पडले. त्या जोड्यांकडे भीष्माचार्यांची नजर गेली. दोन्ही डोळ्यांमध्ये धारा आहे आणि त्या द्रौपदीला सांगतायत, द्रौपदीच्या डोक्यावरून हात फिरवतायत भीष्माचार्यांनी. सांगतायत, द्रौपदी, अगं तुझ्या पायातल्या जोड्याचं जो रक्षण करतो, तो तुझ्या सौभाग्याचा जोडा कसा बरं तुटू देईल? द्रौपदी, तुझ्या पायाच्या जोड्यातलं याने रक्षण केलं, पण देवा कशाला रे एवढा अट्टहास? देवा, काय एवढं गरीबासारखं सोंग करतोयस आणि विठ्या म्हणून घेतोय स्वतःला? हे जगदीश्वरा, करुणा कर. आज तुला एक सांगतो देवा, तू माझी प्रतिज्ञा भंग केलेली आहेस. उद्या रणभूमीमध्ये मी तुझी सुद्धा प्रतिज्ञा भंग करेल. भगवंताची प्रतिज्ञा होती, न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीचा आचार. उद्या तुझी सुद्धा प्रतीक्षा मी भंग करून दाखवेल कृष्णा, एवढं लक्षात ठेव. भगवंताने स्मित हास्य केलं, काही हरकत नाही. भक्तासाठी माझी प्रतिज्ञा गेली तरी मला काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी रणभूमीवर युद्धाला सुरुवात झाली. 27 किलोमीटरचं ते संपूर्ण अंतर. भगवंत रथावर सारथी झालेले आहेत, मागे अर्जुन बसलेले आहेत. जिकडे रथ जाईल तिकडे भीष्माचार्यांचा बाण जायचा. आता मात्र अर्जुन घाबरून गेले, देवा काय करायचंय? या म्हाताऱ्याला सांग आता देवा, याने जर असेच बाण सुरू ठेवले तर मग मात्र पांडवांचं काही खरं नाही. भगवंताने जाणलं, खाली रथाच्या उडी मारली. रथाचं चाक भगवंताने हातात घेतलं आणि धडधड करत धावत निघालेत त्या भीष्माचार्यांकडे. भीष्माचार्य खाली बसलेत. हातातले शस्त्र अस्त्र सगळे गळून पडलेत. दोन्ही डोळ्याला धारा लागल्यात आणि हात जोडून भगवंताला सांगतायत की देहांत काले तुम सामने हो, बंसी बजाते मुरली सुनाते, यही गीत गाते मैं तननाथ त्यागो, गोविंद दामोदर माधवेती. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशवट हो, मेरा सावरा निकट हो, तब प्राण तन से निकले. असं सुंदर मरण देवा कुठे मला मिळावं? तू समोर असावा आणि या भीष्माने देह त्यागावा, असं मरण मला मिळालं. म्हणून भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. भीष्माचार्यांचं पण सुद्धा खरा केला आणि धनुर्धराचं अर्जुनाचं रक्षण सुद्धा माझ्या पांडुरंग परमात्म्याने कृष्ण भगवंताने केलं.
त्याच भगवंताचं 2 मिनिटं नामचिंतन करूयात. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, सुंदर असं उदाहरण तुकोबरायांनी अभंगाच्या द्वारे आपल्या सर्वांना दिलं. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, असं भगवंताने सर्वांचं कार्य केलं आणि याची साक्ष तुम्हाला आत्ताच देतो. हीच साक्ष तुकोबरायांनी दिली अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये. म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्ष हाती, तुका म्हणे साक्ष हाते, तुका म्हणे साक्ष हाते, तुका म्हणे साक्ष हाती, तुका म्हणे साक्ष हाती, तुका म्हणे साक्ष हाते, तुका म्हणे साक्ष हाते. तो म्या चित्ती धरियेला, ऐशी आशी शरण जावे, ऐशी आशी शरण जावे. तोम्याचे ते धरियेला, तोम्याचे ते धरियेला, ऐतिहाचे शरण जावे, ऐतिहाची शरण जावे. शक्ती न जीवे वंची, शक्ती न जीवे वंची, शक्ती जीवे न वंची. साक्ष हाती तो म्या चित्ती धरियेला, असा भगवंत मी सदंतर चित्तामध्ये धारण केला. त्याचंच नामस्मरण करत अख्खं आयुष्य आपल्याला व्यतीत करायचं आहे. तो धावत येतो यात शंका नाही. नेमका या अभंगाचा अर्थ असाच असेल का मला माहिती नाही, पण तुकोबारायांचं सुद्धा वाङ्मय फार कठीण आहे, तितकंच विस्तृत आहे, तितकंच गोडही आहे.
आई वडिलांच्या आशीर्वादाने, आई वडिलांच्या संस्काराने, आई जगदंबेच्या आशीर्वादाने, भगवान कृष्णाच्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने दोन शब्द आपल्या सर्वांच्या समोर बोलण्याचं धाडस केलं. येत्या 1 ते 1.5 तासापासून आपण सर्वजण इथे तुमचा संसार बाजूला टाकून माझं बोबडे बोल ऐकण्यासाठी इथपर्यंत तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. आपण सर्वजणांनी मिळून मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल सुद्धा तुमचे खूप खूप ऋण व्यक्त करते. आणखी इथे येताना काही ज्या लहानग्या माझ्या बहिणी होत्या, सुंदर असं पातळ वगैरे नेसून तयारी करून फुलं टाकण्यासाठी तिथे ओळीने उभ्या होत्या. एकदा त्या मुलींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर बिचाऱ्या तो शृंगार घेऊन कशा बशा कीर्तनात बसलेल्या, जांभया देत आहेत काही काही, पण बसल्यात. गोड मुली आहेत लहानग्या, हातात फुलांची परडी घेऊन फुलं टाकण्यासाठी आल्यात. मातांनो, माझ्या सर्व मातांच्या चरणी एकच मी विनंती करेल, आपण खरंच फार महान भाग्याने या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत. आपला आदर्श म्हणजे राजा शिवछत्रपती आहे, मासाहेब जिजाऊ आहे. आपल्या मुलींना घडवताना त्यांना हेच संस्कार द्या. डोक्याला कुंकू आणि अंगभर वस्त्र घालून बाहेर निघ. आपल्या बापाची आपल्याला मान राखायची आहे, मान ताठ ठेवायची आहे. शत्रू ज्यावेळेस आपल्यावर वाकडी नजर टाकेल त्यावेळी आईसाहेबांचा चेहरा आपल्याला आठवायचा आहे. आणि आईसाहेबांनी ज्याप्रमाणे राजा छत्रपतींना बहिणींचं संरक्षण कसं करायचं याचं बाळकडू पाजलं, बस तेवढीच शिक्षण आणि तेवढंच ते सांगितलेलं आपल्या डोक्यामध्ये सुद्धा आठवा. आईसाहेबांनी जसं मुलींचं रक्षण करणं यालाच सर्वात महत्वाचं मानलं, तसं आपणही आपल्या मुलींचं रक्षण करताना आईसाहेबांनी दिलेले धडे तिला गिरवायला सांगा. समोरून येणारा प्रत्येकही मुलगा आपला भाऊ आहे, अशाच पद्धतीने त्याच्याशी वागणूक ठेव. उगाच कोणाकडे डोळे वर करून बघू नको, समाजामध्ये फार हसू नको, व्यवस्थित कपडे घाल. तुम्ही म्हणाल या सगळ्या मर्यादा महिलांनाच का, फक्त मुलींनाच का? तुम्हाला खरंच सांगते मातांनो, कासवाच्या पाठीवर जे कवच आहे ना, ते त्याची संरक्षण आहे, त्याची सुरक्षितता आहे. ते कवच ज्या दिवशी निघून जाईल त्या दिवशी कासवाचा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मुलींना एवढीच माझी आतड्याने विनंती आहे, तळमळ आहे की मुलींनो व्यवस्थित वागा. आपल्या अंगावरचे वस्त्र म्हणजे आपली सुरक्षितता आहे, आपलं कवच आहे. ते वस्त्र हालडोल करायला नको. अंग प्रदर्शन करणं आजकाल फार शहरी भागामध्ये फार ही विस्तृत परिस्थिती झालेली आहे, विक्षिप्त परिस्थिती झालेली आहे. प्रत्येक मुलींना माझी एवढीच विनंती आहे, आपण जिजाऊंच्या लेकी आहोत, त्याचा आपल्याला सार्थ अभिमान असावा. आपल्या जिजाऊंनी शिवबांना घडवलं आणि या महाराष्ट्राचं संरक्षण केलं, त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा वागायचं आहे. नकाव पातळ नेसू तेवढं, पण निदान अंगभर वस्त्र तरी घाला, एवढी तरी आपल्याला जाणीव असली पाहिजे. बापाच्या आईच्या कर्तृत्वाची जाणीव असली पाहिजे. म्हणून सर्वांच्या चरणारविंदावर विनंती करेल, आपल्या मुलींना चांगले संस्कार द्या, मुलांना चांगले संस्कार द्या. या मुलांना इथवर आलेलं बघून मला आनंद झाला. गोहगाव मधले काही लहान मुलं सुद्धा इथे ऐकण्यासाठी आलेत. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. हे लहान मुलं सगळे आता खऱ्या अर्थानं राम मंदिर जेव्हापासून झालं तेव्हापासून असं म्हणायला अजिबात हरकत नाही की घर घर में अब एक ही नाम जय श्री राम. घर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. और मेरे भारत का, मेरे भारत का, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम. हर हर में अब एक ही नाम जय श्री राम. घर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का, मेरे भारत का, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय जय श्री राम. जेवण झालंच नाही वाटतंय आज तुमचं. मला तर असंच वाटतंय बाबा, पोटाला खळगी बसली आहे का? जेवण झालंय ना पद्धतशीर? अरे आपल्या रामचंद्राचं नाव आहे, जरा जोराने ताकदीने घ्या. जय जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ माता की. वारी
रे वा असा आनंद पाहिजे. किती सुंदर जल्लोष आहे. तर चला सर्वांच्या चरणारविंदावर नतमस्तक होते. पुन्हा मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त करते. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे सर्वच जण, आमचे संतोष भाऊजी दांदडे आहेत, भुसारी काका आहेत, आमचे डॉक्टर काका आहेत, दत्ता काका आहेत, पंचक्रोशीतली आणि संपूर्ण कमिटी मेंबर्स हे जेवढे आहेत, आमचे सुनील काका सुद्धा आहेत, सगळे जण जेवढेही कमिटीमध्ये आहेत आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करते. आजच्या अन्नदात्यांचे, आजचे सौजन्य स्वीकारते, आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करते. आमचे गायनाचार्य आदरणीय सर्वच महाराज मंडळी, खूप उत्कृष्ट आपलं सर्वांचं गायन आहे. आखरे महाराज असतील, दिगंबर महाराज असतील, आणखी उमेश महाराज असतील, आणखी कडू महाराज असतील, दिगंबर महाराज असतील, सर्वांचं उत्कृष्ट गायन आहे. मला मुलीसारखं बहिणीसारखं सर्वांनी सांभाळून घेतलं. मृदुंगाचार्य आमचे दादा आकाश महाराज, जीव तोडून त्यांनी मृदुंग वादन केलं. खूप सुंदर, कारण त्या चांबड्यातून आवाज काढणं इतकं सोपं नसतं बरं, पण इतकं सुंदर गोड गायन आमच्या आकाश महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. नाव आकाश आहे, त्यांनी आकाशीच रंगाचं शर्ट पण घातलेलं आहे बघा. गमतीचा भाग वजा करा. पण सर्वांची साथ उत्कृष्ट आहे. आमचे अंबिका साऊंड सिस्टीम वाले आमचे दादा, सुंदर साऊंड प्रोव्हाइड त्यांनी केला, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आमचे राजा पंढरीचा या चॅनलचे सर्व आमचे दादा, जेव्हाही फोन केला त्यावेळी एका क्षणात ते हो ताई आलोच अशा शब्दाने मला नेहमी आवाज देतात. त्याच्यामुळे हे जे कीर्तन आहे हे त्या राजा पंढरीचा या चॅनलवर अपलोड होणार आहे. तिथे जाऊन तुम्ही सर्वजण ते बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विणेकरी बाबा असतील, चोपदार बाबा असतील, सर्वांचे ऋण व्यक्त करते. सर्वांच्या चरणारविंदावर, माझ्या पांडुरंगरायाच्या चरणारविंदावर आजची सेवा समर्पित करते. ज्ञानेश्वर विठ्ठल